हा कुंभमेळा शहराच्या अत्यंत मध्यभागी केंद्रबिंदूमध्ये भरतो. त्याच्या आजूबाजूला पूर्ण शहर आहे, नाशिक शहर. अतिशय थोडीशी छोटीशी जागा रामकुंडाची आहे, तिथेच सगळ्या लोकांना येऊन स्नान करायचं असतं. नाशिकची क्षमता नाही एवढी सामावून घेण्याची. प्रयागराजचं जर आपण बघितलं तर लोक सोशल मीडियावरती बघून बघून लाखो लोक प्रयागराजला जायला निघाली ऐन वेळेवरती, आणि तिथे सगळा तो केऑस झाला. नाशिकला जर अशी परिस्थिती झाली आणि होणार, त्यांनी सांगितलं की आम्ही पुनर्रोपण करू, पण मुळात कुठलाही पर्यावरणवादी असेल किंवा कुठलाही वृक्षप्रेमी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल, त्याचा यंत्रणेवरती विश्वासच नाहीये मुळात की ही यंत्रणा हे दिलेला शब्द पाळेल. हा वाद उफाळून येण्यामागे राजकीय प्रेरणा ज्या आहेत किंवा राजकीय स्कोअर सेटल करण्याचा जो काय एक भाग आहे तो सुद्धा मोठा आहे. याच्यातून एक जी नकारात्मक प्रतिमा सत्ताधारी पक्षाबद्दल, विशेषतः भाजपबद्दल निर्माण झाली, तर त्याचा फटका मला असं वाटतं महापालिका निवडणुकीमध्ये त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल. कारण सर्वसामान्य माणूस खूप काही बोलत नसला तरी तो हे सगळं बघत असतो. एक वाक्य काय, एक शब्द सुद्धा या विषयावरती स्थानिक आमदार काही बोलले नाही. जे काही बोलत आहेत ते गिरीश महाजनच बोलत आहेत आणि स्थानिक आमदार फक्त त्यांच्याबरोबर हाताची घडी घालून फिरतायत. त्याच्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणे या मुद्दा पुढे आणला जाईल, विरोधकांकडून या मुद्द्याचं भांडवल केलं जाईल आणि काही प्रमाणामध्ये त्याला भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की राज्यातलं राजकारण हे सध्या नाशिकमध्ये पार पडणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भोवती फिरतंय आणि सर्वात जास्त चर्चेत असलेला सध्याचा मुद्दा म्हणजे तपोवनमध्ये होणार असलेली वृक्षतोड. या ठिकाणी 1800 वृक्ष हे तोडण्यात येणार आहेत आणि या मुद्द्याला धरून अनेक पर्यावरण प्रेमी आणि त्यांच्यासोबत विरोधक सुद्धा आक्रमक झालेत. पण या वृक्षतोडीच्या मुद्द्याच्या मागे कोणतं राजकारण विरोधक करू पाहतायत का? आणि यासोबत हा कुंभमेळा पार पडल्यानंतर आता सध्या जो काही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो सुटणार का? आणि या सगळ्याचा परिणाम एकूणच आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कशा प्रकारे होणार आणि तो होईल का खरंच? या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सचिन अहिरराव सर जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये. खरं तर पहिला प्रश्न माझा असाच आहे सर, की आपण पाहतोय सध्याचं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बद्दलचं राजकारण कशा प्रकारे तापलंय. त्यामध्ये तपोवन मधली वृक्षतोड असेल, पण एकीकडे हा वृक्षतोडीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं असंही विधान समोर आलंय की 2015 मध्ये सरकारकडून जे काही 1 कोटी वृक्ष लागवडचा उपक्रम राबवण्यात आला होता, त्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमादरम्यान काही वृक्ष हे साधुग्राम मध्ये म्हणजे तपोवन मध्ये लावण्यात आले. पण आतापर्यंत जो काही कुंभमेळा पार पडत आलेला आहे तो याच ठिकाणी पार पडलेला आहे. पण आता आमच्याच चुकीमुळे ही वृक्षतोड करावी लागतेय. या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? तपोवनाचा वृक्षतोडीचा मुद्दा हा राज्यभर गाजतोय. मला असं वाटतं तो राज्यभर नाही तर देशभर त्या मुद्द्याची चर्चा सुरू आहे. देशभरातल्या लोकांमध्ये असं एक चित्र निर्माण झालंय की रामायणाशी संदर्भ असलेलं तपोवन सिंहस्थ कुंभमेळ्याशी ज्याचा अनन्यसाधारण संदर्भ आहे, असं तपोवन या वृक्षतोडीमुळे नष्ट केलं जात आहे. आणि अतिशय प्राचीन पुरातन वृक्ष जिथे साधू महंतांनी तपश्चर्या केली ते वृक्ष इथे कापले जात आहेत, असं साधारणपणे चित्र निर्माण झालंय. आणि त्याच्यामुळे हा विषय प्रचंड, आजच्या भाषेत बोलायचं तर व्हायरल झालेला आहे. तो निव्वळ व्हायरलच झाला नाही तर त्याला आता दिवसेंदिवस अनेक कंगोरे जोडले जात आहेत. त्याच्यात राजकीय कंगोरेही त्याला खूप समोर येताना दिसत आहेत. आणि आपण जे मध्यंतरी मगाशी संदर्भ दिला की मुख्यमंत्र्यांनी काय जे काय वक्तव्य केलं, त्याच बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज याच तपोवनाच्या वृक्षतोडी संदर्भात एक वक्तव्य केलंय. आणि वृक्षतोड ही समर्थनीय नाही असं साधारण त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. त्यांच्याच पक्षाचे नेते सयाजी शिंदे जे प्रख्यात अभिनेते आहेत आणि जे वृक्षांच्या साठी मोठं काम ते करत असतात त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून, तेही 2-4 दिवसापूर्वी नाशिकला येऊन तपोवनाला भेट देऊन गेले. तिथे त्यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आणि त्यांनी निर्धार व्यक्त केला की एकही झाड किंवा एकही झाडाची फांदी आम्ही तोडणार नाही किंवा तोडू दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. याच्यामध्ये अनेक अभिनेते, लेखक, कवी, आता येत्या रविवारी कवी संमेलन त्या तपोवनात ठेवलं गेलेलं आहे वृक्ष तोडीच्या विरोधामध्ये.
तर मुळात हा विषय जसा मांडला जातो किंवा जसा लोक विचार करतात तो तसा नाहीये. हे समजून घेण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा वाद उफाळून येण्यामागे राजकीय प्रेरणा ज्या आहेत किंवा राजकीय स्कोअर सेटल करण्याचा जो काय एक भाग आहे तो सुद्धा मोठा आहे. त्या दृष्टीने सुद्धा त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. ओके. सर, तुम्ही याच्यात या उत्तरामध्ये एक उल्लेख केला, की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा जे काही वृक्षतोडीच्या विरोधातलं वक्तव्य येत आहेत सगळ्या लोकांची, त्याचं समर्थन केलंय. एकूणच सयाजी शिंदेंनी जे काही वक्तव्य केलं होतं त्याला माझा पाठिंबा आहे असं बोललं होतं त्यांनी. तर या सगळ्या घडामोडींच्या मध्ये असं दिसून येतंय का, की या कुंभमेळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा महायुतीतली अंतर्गत नाराजी किंवा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत, असं तुम्हाला वाटतं का? याबद्दल काय सांगाल? निश्चित निश्चित अगदी बरोबर आहे हा जो मुद्दा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा मुद्दा प्रामुख्याने पाहिला जातोय की पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय किंवा जुनं वन किंवा जुनं जंगल नष्ट केलं जातंय. निश्चित तो मुद्दा विचार करण्याजोगाच आहे. त्याला अनेक पर्याय आहेत आणि तो चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी हाताळला त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण चिघळलंय. हे अगदीच नक्की आहे. पण हे प्रकरण चिघळण्याच्या पूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जी काय राजकीय सर्कस गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून सुरू आहे. तर मला असं वाटतं की हा बॉइलिंग पॉइंट ठरला तपोवनाच्या वृक्षतोडीचा. हे धुमसत खूप आधीपासूनच होतं अगदी युतीमध्ये. म्हणजे विरोधकांची तर गोष्ट आहेच, विरोधक आहेतच त्याच्यामध्ये. आपण राजकीय दृष्ट्या जर या प्रश्नाकडे पाहायला गेलं तर मला असं वाटतं की नाशिकला पालकमंत्र्याची नेमणूक न करणं आणि पालकमंत्र्यांची नेमणूक न करण्यामागे सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातलेला त्याचा निधी आणि त्याचा विनियोग हा एक प्रमुख मुद्दा असला. त्याची सगळी सूत्र आपल्या हातात असावी म्हणून पालकमंत्री पद पदाची नियुक्ती रखडवली गेली आणि त्याच्यामुळे युतीमधले दोन जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा शिवसेना शिंदे गट आहे, यांच्यामध्ये जी काही धुम्मस गेल्या काही दिवसांपासून साचून राहिलेली आहे किंवा कुंभमेळ्याच्या एकंदरीत नियोजनामध्ये भाजपने अगदी स्पष्ट बोलायचं तर त्यांच्या अगदी राजकीय पदाधिकारी नंदुरबार किंवा धुळे जिल्ह्यात शेजारच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या बैठकांमध्ये त्यांनी बसवलं. मात्र स्थानिक खासदार जे आहेत नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे असतील त्यांनाही एकाही बैठकीला त्यांनी बोलवलं नाही किंवा इतर पक्षाचे जे आमदार आहेत किंवा इतर पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा प्रारंभीच्या काही काळामध्ये सिंहस्थाच्या नियोजनामध्ये भाजपने किंवा सत्ताधाऱ्यांनी त्यांना सहभागी करून घेतलं नाही. त्याच्यावरून जी काय अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर मध्यंतरी आली होती. छगन भुजबळांनी एक जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यांनी स्वतःच्या अधिकारात कुंभमेळ्याच्या नियोजनाची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिकला घेतली होती. किंवा शिंदे गटाची जी काही धुसफूस आहे, शिंदे गटाचे जे मंत्री आहेत दादा भुसे किंवा त्यांचे अन्य आमदार असतील त्यांना या सगळ्यामध्ये भाजपने खड्यासारखं बाजूला ठेवलं नियोजनामध्ये आणि एकटा भाजपच फक्त या सिंहस्थाचं संचालन करण्याच्या मनस्थितीमध्ये जो होता. तर ही जी धुम्मस साचून राहिलेली आहे आता सत्तेतल्या सहभागी असलेल्या घटक पक्षांची अवस्था होती तर विरोधकांना तर म्हणजे अगदी बेदखलच करून टाकलेलं होतं. लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर जे काही लोक असतील विरोधी पक्षाचे त्याच्यामुळे हा सगळा राग साचून राहिलेला होता भाजपच्या विरोधात. त्याच्यामुळे आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भातला हा सगळा जो अस्वस्थता आहे ही तपोवनाच्या वृक्षतोडीच्या निमित्ताने उफाळून बाहेर आलेली आहे. आणि याच्यामध्ये चित्र असं निर्माण झालेलं आहे की एका बाजूला फक्त भाजप आणि दुसऱ्या बाजूला अगदी शिवसेना दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, मनसे राष्ट्रवादीचे दोन्ही गट, असे सर्व पक्ष अगदी कम्युनिस्ट असतील असे सगळे पक्ष एका बाजूला भाजपच्या विरोधात असं सगळं जे चित्र निर्माण झालेलं आहे. तर ते त्याच्या मागे निश्चितच राजकीय हे जे आहे अस्वस्थता जी आहे किंवा वगळले गेल्याचं जे काही एक शल्य आहे इतर अन्य पक्षांना तर ते मला असं वाटतं तो एक मोठा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. हा मुद्दा प्रामुख्याने वृक्षप्रेमींनी पुढे आणला. पर्यावरणवादी त्याच्यामध्ये अतिशय आक्रमकपणे उतरले आणि नंतर एक 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 पक्ष येऊन त्यांना सहभागी झाले किंवा त्यांना पाठिंबा देते झाले. याच्या मागे भाजपचा एककल्ली कारभार त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असलेले गिरीश महाजन ज्यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे, जे अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्टली ते पालकमंत्री नाशिकचे म्हणूनच कार्यरत असतात.
त्यांच्या विरुद्ध जी नाराजी आहे तर ती सगळी ही उफाळून आलेली आहे. हा एक फार मोठा राजकीय त्याच्या मागे कंगोरा आहे. सर तुम्ही म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो का की कुंभमेळा किंवा इथे होत असलेली वृक्षतोड हे फक्त निमित्त आहे, पण यामागे हे सगळं पालकमंत्री पदाच्या तिढ्याचं जे काही राजकारण असेल किंवा एकूणच विरोधकांची नाराजी आहे ते सगळे या निमित्ताने बाहेर येते? राग निश्चितपणे विरोधक काढता आहेत किंवा घटक पक्ष सुद्धा काढतायत. म्हणजे सयाजी शिंदेचं नाशिकला येणं आणि त्यांनी एक ठाम भूमिका मांडणं, दुश्मनी झाली तरी चालेल पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. आणि लगोलग त्याच्या पाठीमागे अजितदादा पवारांनी उपमुख्यमंत्री असताना सुद्धा सरकार विरोधीच्या भूमिकेला पाठिंबा देणं किंवा शिंदे सेनेचे जे काय स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी तपोवनात जाऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा देणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. अन्यथा बाकीचे विरोधी पक्ष तर याच्यामध्ये आहेतच निश्चितपणे विरोधामध्ये. हा निश्चितपणे म्हणजे मुद्दा उचलला असेल पर्यावरणवाद्यांनी, वृक्षप्रेमींनी हा मुद्दा लावून धरला असेल, पण त्यांच्या मागे उभे राहण्याची जी काय एक राजकीय सगळी जी काही भूमिका आहे ती निश्चितपणे ही भाजपला किंवा भाजपच्या गिरीश महाजन यांनी ज्यांच्या हातात पूर्णपणे कुंभमेळ्याची सूत्र आहेत त्यांच्या विरोधाची भूमिका निश्चितच याच्या मागे आहे. ओके, म्हणजे यामध्ये फक्त संधी साधण्याचं राजकारण सुरू आहे असंही म्हणायला काही हरकत नाही आहे. पण सर यामध्ये तुम्ही जो पालकमंत्री पदाच्या तिढ्याचा उल्लेख केला, तुम्हाला वाटतं की या कुंभमेळ्यानंतर तरी किमान नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल की हे पालकमंत्री पद पुन्हा कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांकडेच जाईल? गिरीश महाजनांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात कुंभमेळ्याची संदर्भातला तो कार्यक्रम होता हरित कुंभचा आणि त्याच्यात त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की गेल्या कुंभमेळ्यातही मीच कुंभमेळा मंत्री होतो आणि गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी मीच पालकमंत्री होतो, यावेळेस मी कुंभमेळा मंत्री आहे, पालकमंत्री पदाचं बघता येईल असं त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले होते. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी असं वक्तव्य केलं होतं की पालकमंत्री नाही म्हणून काय कामं अडली आहेत का, कामं सगळी होत आहेत ना, कुंभमेळा व्यवस्थित होणारच आहे ना. म्हणजे एकंदरीत पालकमंत्री पद तुर्तास तरी कुंभमेळा होईपर्यंत नेमण्याच्या मनस्थितीमध्ये मुख्यमंत्री दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे हा तिढा तोपर्यंत सुटेल असं मला वाटत नाही. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्याकडे पालकमंत्री पद दिलं पाहिजे होतं, त्या अर्थाने भाजपने त्यांच्या घटक पक्षातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हे पालकमंत्री पद किंवा शिवसेनेच्या एखाद्या मंत्र्याला एक पालकमंत्री पद देता आलं असतं. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ अतिशय ज्येष्ठ नेते नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांना पालकमंत्री पद देता आलं असतं, पण ते दिलेलं नाही भाजपने आणि ते मोगम सगळं ठेवलंय. मात्र कारभार कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांच्या हातात दिलेला आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा तात्काळ काही सुटेल कुंभमेळ्याच्या आधी किंवा तो सोडवायचा प्रयत्न करून आणखी काहीतरी गुंतागुंत मुख्यमंत्री निर्माण करून घेतील असं काही मला वाटत नाही. नाही सर, कुंभमेळ्याच्या आधी तर सुटणार आहे असं तर दिसत नाहीये चित्र, पण कुंभमेळ्यानंतर तरी किमान हे पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का? आणि सुटलाच तर ते पालकमंत्री पद पुन्हा गिरीश महाजनांकडेच जाईल का असं वाटतंय का? आता कसं होईल, कुंभमेळा 2027 ला संपेल समजा, 2027 ला जेव्हा कुंभमेळा संपेल त्याची राहिलेली कामं, मुळात कुंभमेळ्याचं जे काय हाताळणी होते ना ती अतिशय चुकीच्या पद्धतीने होते असं माझं मत आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी होणारच असतो. कुंभमेळ्यासाठी अमुक काही गोष्टी कराव्याच लागणार असतात, हे अतिशय ठरलेलं आहे. वर्षानुवर्ष शतकानुशतक हे सगळी परंपरा सुरू आहे. कदाचित संख्येमध्ये वाढ होत असेल भाविकांच्या, साधू महंतांच्या, पण साधारणपणे नियोजन, जागा, रामकुंडावरच शाही स्नान होणार, तपोवनातच साधुग्राम होणार, या सगळ्या गोष्टी निश्चित झालेल्या आहेत. मागच्या कुंभमेळ्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेव्हाही मुख्यमंत्रीच होते ते, आणि तेव्हा त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की या कुंभमेळ्यामध्ये मला हवा तसा नियोजनाला वेळ मिळाला नाही, मात्र आता आपल्या हातात सत्ता आहे आणि पुढच्या कुंभमेळ्याचं नियोजन आपण हा कुंभमेळा संपल्यानंतर लगोलग सुरू करणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण सगळं ते करणार आहोत. ते तसं जर त्यांनी बोलले, तसं जर त्यांनी केलं असतं आणि त्या पद्धतीने जर नियोजन 12 वर्ष आधीपासून सुरू झालं असतं तर आज हा जो तपोवनाच्या वृक्षतोडीचा तिढा निर्माण झालाय हा झालाच नसता. त्यांना ही सफाई देण्याची गरज पडली नसती की आम्ही 50 कोटी झाडं लावण्याच्या नादामध्ये आमचं भान सुटलं आणि आम्ही तपोवनामध्ये वृक्ष लागवड केली आणि ती चुकून झाली. असं चुकून वृक्ष लागवड कशी काय होऊ शकते? 12 वर्ष जर हातात होते तर तुम्हाला जर माहिती आहे की आपल्याला तपोवनामध्ये एवढी एवढी जागा साधुग्रामसाठी लागते, तर त्या पद्धतीने नियोजन का केलं गेलं नाही? सरकारी यंत्रणा एवढी मोठी असते आणि मुळात
ह्या पालकमंत्रीचा पदाचा तिढा असेल तो भिजत घोंगडं बरेच दिवस पडलं. त्याच्यानंतर कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांची नियुक्ती झाली. त्याच्यानंतर मनाजोगते अधिकारी नव्हते, कलेक्टर असतील किंवा अन्य कोणी असेल, कुंभमेळा आयुक्त असतील, तर ते मनाजोगते अधिकारी त्या आधीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्या जागेवरती नवीन अधिकारी नेमणं असेल, या सगळ्यामध्ये परत निधीचा काही ठाव ठिकाणा नाही. कोण किती खर्च करणार, राज्य सरकार किती देणार, हेही काही निश्चित झालेलं नाही. कुंभमेळा नाशिकला आणि शिर्डीच्या विमानतळाच्या नाशिकचं विमानतळ सोडून शिर्डीच्या विमानतळाच्या विकासासाठी मोठा निधी दिला जातोय. हे सगळे जे घोळ आहेत ना, याच्यामध्ये कुंभमेळा अगदी तोंडावर येऊन ठेपला. 12 वर्ष तर सोडाच, पण किमान 2 वर्ष आधी सुद्धा, आणि आता तर 1 वर्ष राहिलेलं आहे. सिंहस्थाचं जे कुंभचं जे ध्वजारोहण होणार असतं, म्हणजे ज्याची ऑफिशियल सुरुवात होणार असते कुंभमेळ्याची, त्याला जेमतेम वर्षही उरलं नाही, पण अजून कुठेही काही कुंभमेळ्याचं काम सुरू झालेलं नाही. जे आहे ते कागदी घोडे नाचतायत आणि फक्त वादविवाद होत आहेत. कधीतरी साधुमंत नाराज होतात, कधीतरी अन्य घटक पक्ष नाराज होतात, असं सगळं सुरू आहे. आता जर कुंभमेळा, आता ह्या तपोवनाच्या वृक्ष तोडीच्या संदर्भात जर बोलायचं ठरलं, तर एक साधारण 300 एकर जागा आरक्षित करून ठेवलेली आहे. त्यातली काही जागा, 57 एकर जागा महापालिकेने आतापर्यंत अधिग्रहित केली. वर्षानुवर्ष साधुग्रामसाठी किती जागा लागते हे जर माहिती आहे, जागेवर जर आरक्षण आहे, तर ते त्यातली जागा महापालिका स्वतःच्या याच्यात का नाही घेऊ शकली, ती अधिग्रहित का करू शकले नाही, त्याचं तिढा का सोडवू शकले नाही. अगदी कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या मीटिंगमध्ये सुद्धा साधुग्रामच्या जागेच्या चर्चा का होत होत्या. 57 एकर जागा जी आहे महापालिकेच्या ताब्यामध्ये, तर तिचं तरी नीट नियोजन केलेलं आहे का? जर झाडं तुम्हाला लावायची होती, तुम्हाला जर साधुग्राम दर 12 वर्षांनी करायचं आहे आणि इतर 10 वर्ष ती जागा पडीक राहते, तर तिचा जर योग्य वापर करायचा आहे, तर त्या दृष्टीने प्लॅनिंग काय एवढं अवघड आहे का? महापालिकेसारख्या मोठ्या यंत्रणेला किंवा राज्य सरकार सारख्या मोठ्या यंत्रणेला याचं प्लॅनिंग करणं 10 वर्ष आधीच आणि त्याप्रमाणे झाडं लावणं हे काय अवघड आहे का? आज अचानक कुंभमेळा 1 महिन्यावरती 1 वर्षावरती आला आणि 1800 झाडं तोडायची चर्चा सुरू झाली, तर त्याला विरोध होणारच ना लोकांचा. सर, तुम्ही याच्यामध्ये 300 एकर जागेचा उल्लेख केला. आपण पाहिलं तर प्रयागराजमध्ये जो महाकुंभमेळा पार पडला होता, त्यावेळेस 15,000 हेक्टर जागा त्या कुंभमेळ्यासाठी, महाकुंभमेळ्यासाठी देण्यात आली होती. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा असताना आपण तिथलं चित्र पाहिलं की अर्थात त्या महाकुंभमेळ्याची गर्दी ही नाशिकच्या कुंभमेळ्यापेक्षा तुलनेत फार जास्त असते. पण तसं असताना जर तिथे चेंगराचेंगरी होते, तर इथे जे नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे 300 एकर, इथे जर अशी परिस्थिती उद्भवली, म्हणजे उद्भवण्याची शक्यता दिसली, तर ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणणं हे सुद्धा प्रशासनासमोरचं एक आव्हान असू शकतं का? हे फार मोठं आव्हान आहे. आजच्या घडीला नियोजनाच्या पातळीवर राज्य सरकार असेल किंवा महापालिका असेल, मला असं वाटतं सपशेल अपयशी दिसते आहे. अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला होत असतं. तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना 1 वर्ष पुरेसं नाहीये. जी कामं आता कुंभमेळ्याची म्हणून सांगितली जात आहेत की कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणार आहेत, ती कामं. नाशिकचा रिंग रोड असेल, अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. कुंभमेळा 1 वर्षावर येऊन ठेपलाय, तरी त्या रिंग रोडच्या कामाच्या बद्दल अद्यापही काही स्पष्टता नाही किंवा त्याची काही चिन्ह दिसत नाही ते काम सुरू झाल्याची. आणखी काही अशी इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड काही जी कामं आहेत, तर त्याही आघाडीवरती सामसुमच दिसते, फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत. आता काल महापालिकेने 200 कोटी रुपयांचे बॉन्ड्स स्टॉक एक्सचेंज मधून हे केले, 200 कोटी रुपये उभे केले आणि 200 कोटी रुपये हे सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या कामासाठी वापरले जाणार आहेत. आता जेमतेम कुठेतरी 200 कोटी रुपयाच्या निधींची उपलब्धता झाली आहे. तो निधी हाती येईल, त्याच्यातनं ते कामं कधी होतील, ते सुरू कधी होतील, कुंभमेळ्याच्या ऐन धामधुमीमध्ये ते पूर्ण कधी होतील, हा सगळाच मोठा फार यक्ष प्रश्न आहे. आणि प्रयागराज मध्ये 10 पट जागा नाशिकच्या किंवा कदाचित त्याही पेक्षा जास्त प्रयागराजमध्ये जागा उपलब्ध आहे. तो तिथला कुंभमेळा हा शहराच्या बाहेर भरतो. हा कुंभमेळा शहराच्या अत्यंत मध्यभागी केंद्रबिंदूमध्ये भरतो. त्याच्या आजूबाजूला पूर्ण शहर आहे नाशिक शहर. अतिशय थोडीशी छोटीशी जागा रामकुंडाची आहे, तिथेच सगळ्या लोकांना येऊन स्नान करायचं असतं. नाशिकची क्षमता नाही एवढी सामावून घेण्याची. आता 12 वर्षामध्ये सोशल मीडिया किंवा इतर माध्यम हे खूप हे झाले, त्याच्यामुळे व्हायरल ज्या गोष्टी होतात, आता प्रयागराजचं जर आपण बघितलं तर लोक सोशल मीडियावरती बघून बघून
लाखो लोक प्रयागराजला जायला निघाली ऐन वेळेवरती आणि तिथे सगळा तो केऑस झाला. नाशिकला जर अशी परिस्थिती झाली आणि होणार, प्रसिद्धी प्रचंड प्रमाणामध्ये होते. सोशल मीडियामुळे प्रत्येक माणसाच्या हातामध्ये ती माहिती जाते, त्याला क्रेज निर्माण होते आणि अँटिसिपेट केलेल्या गर्दीपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक येऊ शकतात. असे लोक जर नाशिकला आले तर नाशिकच्या नागरिकांना तर घरात बसावंच लागतं. दर कुंभमेळ्याला, दर पर्वणीला अक्षरशः त्यांना काय म्हणतात ते, हाऊस अरेस्ट केल्यासारखं नाशिककरांना घरात बसावं लागतं, कारण सगळे रस्ते बंद असतात, बॅरिकेडिंग असतं. त्याच्यामुळे लोक इच्छा असली तरी घराच्या बाहेर पडू शकत नाही. अत्यावश्यक सेवा वगळता नाशिककर जे असतात ते घरी बसतात. पण तरी सुद्धा नाशिकच्या रस्त्यांची क्षमता, नाशिकमधली जागा उपलब्धता आणि आता जे काय कोटी कोटीचे आकडे सांगितले जात आहेत, तितके लोक जर ते आले तर अत्यंत केऑस निर्माण होईल आणि तेवढे लोक येऊ शकतात, त्याचं नियोजन होऊ शकतं, त्याचं मॅनेजमेंट होऊ शकतं. पण तसं काही होताना दिसत नाही. प्रशासन निधीच्या उपलब्धतेमध्येच गुंतलेलं आहे, राजकीय वादविवाद सोडवण्यामध्येच गुंतलेलं आहे आणि एवढं सगळं असताना कुंभमेळ्याचं मुळात हा विरोध जो होतोय ना, म्हणजे वृक्षप्रेमींची आणि पर्यावरणवाद्यांची पण एक बाजू आपण समजून घेतली पाहिजे. गिरीश महाजनांनी वक्तव्य केलं की एका झाडाच्या बदल्यात आम्ही 10 झाडं लावू. नंतर ते म्हटले एका झाडाच्या बदल्यात आम्ही 15,000 झाडं लावू. त्याच्यानंतर म्हटले की आम्ही पुनर्रोपण झाडांचं करू. म्हणजे संकटामध्ये संधी कशी साधली जाते. महापालिकेने 2 दिवसापूर्वी 1.5-2 कोटी रुपयाचं पुनर्रोपणाच्या यंत्र खरेदी करण्याचा घाट घातलेला आहे, अशा बातम्या आल्या. म्हणजे एका बाजूला वाद सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला टेंडरिंगचा विचार केला जातोय. त्यांनी सांगितलं की आम्ही पुनर्रोपण करू, पण मुळात कुठलाही पर्यावरणवादी असेल किंवा कुठलाही वृक्षप्रेमी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल, त्याचा यंत्रणेवरती विश्वासच नाहीये मुळात, की ही यंत्रणा हे दिलेला शब्द पाळेल. आणि त्याच्यामुळे त्यांचा विरोध साहजिक आहे ना, त्यांचा विरोध गृहीत धरला पाहिजे, की ते म्हणतील की नाही, आम्हाला त्यांना खात्री नाही की तुम्ही एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावाल, असं आज जरी तुम्ही म्हणत असला तरी तुम्ही ते कराल असं काही त्यांना काही वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांचा विरोध तेवढा तीव्र राहणारच आणि मला असं वाटतं की तो तीव्र विरोध केलाच पाहिजे, कारण प्रशासनाने विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यांनी मध्यंतरी नाशिकच्या याचं हायवेचं जेव्हा रुंदीकरण झालं तेव्हा ज्या काही झाडांचं, जुन्या वृक्षांचं पुनर्रोपणाचं फार सगळा केला गेला, तर त्यातलं एकही झाड आज जिवंत नाही. जुनी वडाची, पिंपळाची झाडं ही सगळी पुनर्रोपित केलेली झाडं मरून गेली. त्याच्यामुळे प्रशासनावरती लोक विश्वास कसा ठेवतील ना. आणि मला असं वाटतं की याच्यातून मध्यम मार्ग काय असेल तो काढला गेला पाहिजे. साधुग्राम हे तपोवनातच होणार हे निश्चित आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्याला झाडच तोडली पाहिजे किंवा झाडं नाही तोडली तर असं म्हटलं जातं की आता मग कुंभमेळा कुठे करायचा, साधुग्राम कुठे उभारायचं. मग आजवरच्या सगळ्या कुंभमेळ्यांमध्ये जे काही साधुग्राम झाले ते तपोवनातच झाले ना. याच्यामध्ये प्रशासनाची एक जी आडमुठी भूमिका आहे किंवा सत्ताधाऱ्यांची जी आडमुठी भूमिका आहे किंवा एवढा सगळा वाद उफाळलेला असताना तपोवनात जी काही जेमतेम जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, तर त्याच्यातल्या 35 एकर जागेवरती एक भारत मंडपमच्या धर्तीवरती एक्झिबिशन सेंटर, माईस नावाचं, मीटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन सेंटर, असं त्यांनी उभारायची निविदा प्रसिद्ध केली 28 तारखेला. एवढा सगळा वाद भडकलेला असताना, देशभर महापालिकेची आणि प्रशासनाची नाचक्की होत असताना याच्याही चर्चा येत आहेत की तिथे प्रशासनाला 35 एकर मध्ये 30 वर्षासाठी आणि ते पीपीपी मॉडेलवरती ते एक्झिबिशन सेंटर करायचं आणि 30 वर्षासाठी ते देऊन टाकायचं. मग याच्यामुळे प्रचंड मोठी शंका किंवा संशय निर्माण झाला ना. संशयाचं धुकं अधिक गडद झालं की हे झाडं कशासाठी नेमके तोडायचे, साधुग्रामसाठी तोडायचे की एक्झिबिशन सेंटर, जी पुढची सगळी जी 220 कोटी रुपयाचं टेंडर महापालिका त्याच्यात काढते. म्हणजे एका बाजूला कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी पैसे नाही म्हणून बॉन्ड ने कर्ज घ्यायचं, 15-17 हजार कोटी रुपये दर वर्षी त्याचं व्याज भरायचं आणि दुसरीकडे कुंभमेळा राहिला बाजूला एक्झिबिशन सेंटरचा घाट घालायचा. असं जर होत असेल तर त्या प्रशासनावर कोण कसा काय विश्वास ठेवेल ना. त्याच्यामुळे हा सगळा जो विरोध आहे हा पर्यावरणवाद्यांचा किंवा सर्वसामान्यांचा गृहीतच आहे, पण त्याला राजकीय पक्षांनी त्यांच्यामधली जी अस्वस्थता आहे त्यालाही सत्ताधारीच कारण आहे की ती अस्वस्थता निर्माण करायला. त्याच्यामुळे तो विरोध सगळा तो तीव्र आहे असं मला वाटतं. तुम्ही सर जो उल्लेख केला की गिरीश महाजन बोलले होते की आम्ही या झाडांच्या बदल्यात 18,000 झाडं लावू, तर त्यावर विरोधकांकडून किंवा एकूणच सगळ्यांची प्रतिक्रिया अशी आली होती की मग जिथे 18,000 झाडं लावायला तुम्हाला जागा आहे तिथे साधुग्राम तुम्ही तयार करा. तर या भूमिकेकडे विरोधकांचे तुम्ही कसं पाहता, कारण की तुम्ही आता पुन्हा सांगितलं की जे काही टेंडर निघलं तिथे की एक्झिबिशनसाठी जागा दिली जाणार आहे वगैरे, अशा प्रकारे दिशाभूल होत असताना 18,000 झाडं आम्ही लावू अशा प्रकारे जेव्हा गिरीश महाजन बोलतात
त्यावेळेस विरोधकांची होणारी ही एकूण प्रतिक्रिया वगैरे त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मुद्दा बरोबरच आहे तो. म्हणजे अगदी एका क्षणात कोणालाही पटेल, अरे हो मग जागा आहे तर मग तिकडे का नाही साधूग्राम करत ना, असलेली झाडं तोडायची आणि मग तिथे साधूग्राम करायचं आणि दुसरीकडे झाडं लावायची असं. पण ते तसं नाहीये. तपोवन हे जे आहे या जागेला, हे तिथल्या त्या सगळ्याला एक ऐतिहासिक पौराणिक संदर्भ आहे. तपोवन नाव काय आज काल नामांतर केलेलं नाव नाही किंवा नामकरण केलेलं नाव नाही. ते पिढ्यानुपिढ्या किंवा शेकडो वर्षापासून ती जागा तपोवन म्हणून ओळखली जाते. तिथे पूर्वी साधू महंतांनी तपश्चर्या केलेल्या आहेत. तिथे पूर्वी अतिशय घनदाट वृक्षराजी होती. कालांतराने शेतीसाठी त्या जागेचा वापर वाढला आणि ते तपोवनाचा आकार घटत घटत गेला. त्याच्यामुळे तपोवन हे गोदावरीच्या काठाशी आहे आणि तपोवन तिथेच होणार. तपोवन साधूग्राम हे तिथेच उभारलं जाणार किंवा देशभरातून जे साधू महंत येतील ते तिथेच राहणार. हे निश्चित आहे, याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही. साधू महंतांना सांगितलं की तुम्हाला आम्ही 5 स्टार रेसिडेन्स एका जागेवर तंबू रावट्या उभारून देतो, तुम्ही तिकडे जाता ते जाणार नाही. वर्षानुवर्ष म्हणजे 2004-5च्या कुंभमेळ्यामध्ये जेव्हा चेंगराचेंगरी होऊन लोक मेले, तर तो जो शाही मार्ग होता तो पिढ्यानुपिढ्यांपासून त्याच मार्गावरून तपोवनातून साधू महंतांचे जथे निघणार, त्यांचे आखाडे निघणार आणि त्याच मार्गाने रामकुंडापर्यंत येणार आणि तिथे ते शाही स्नान करणार. तो शाही मार्ग जो होता तो अतिशय अरुंद असा शाही मार्ग होता आणि त्याच्यामुळे तिथे ती चेंगराचेंगरी होऊन अनेक 30 पेक्षा जास्ती लोकांचे जीव तेव्हा गेले होते. तर तो शाही मार्ग बदलण्यासाठी किंवा तो थोडा जिथे जास्ती जागा आहे अशा बाजूने वळवण्यासाठी सुद्धा खूप कसरत करावी लागली. तेव्हा कुठे साधू महंतांनी त्याला परवानगी दिली की ठीक आहे, हा शाही मार्ग आपल्याला चालेल आणि मग ती चेंगराचेंगरीची शक्यता तिथे कमी करता आली, शाही मार्ग थोडासा बदलून. तर इतकं जर ते आहे तर साधूग्राम हा तपोवनातच तपोवन सोडून दुसरीकडे करा, हा जो मुद्दा हा लॉजिकली चांगला वाटत असला तरी मला वाटत नाही साधू महंत त्याला मान्य करतील आणि तसं काही होऊ शकेल. त्याच्यामुळे तपोवनातच साधूग्राम उभा राहायचं आहे, तपोवनातच ते उभं राहावं लागणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने सगळी भूमिका घेतली पाहिजे. अतिशय ताठर भूमिका स्थानिक प्रशासन, महापालिका आणि थोडंफार प्रमाणामध्ये मुख्यमंत्री सुद्धा अतिशय जे काही कडक वक्तव्य देत आहेत किंवा ठामपणे ते हे करत आहेत, समर्थन करत आहेत, असं ते चित्र निर्माण त्यांच्या वक्तव्यातून होतो. ती थोडी नरमाईची भूमिका घेतली पाहिजे. पर्यावरणवादी आणि वृक्षप्रेमींना सोबत घेतलं पाहिजे आणि अन्य नागरिकांना सोबत घेतलं पाहिजे. जे आता कडाडून विरोध करतायत त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यातनं मध्यम मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं. दुसऱ्या जागेचा मुद्दा लॉजिकली पटत असला तरी तो स्वीकारार्ह होणार नाही. आणि ज्या साधू महंतांमुळे कुंभमेळा होतो, ते शाही स्नानाला येतात म्हणून कुंभमेळा भरतो आणि त्यांच्या दर्शनाला देशभरातून भाविक येतात. तर ते साधू महंतच जर त्याला राजी नसतील तर मग त्या मुद्द्याला काही मला वाटत नाही काही अर्थ आहे. महापालिकेची भूमिका खूप दुटप्पी आहे. मला एक मुद्दा याच्यात मांडायचा आहे खरं म्हणजे. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी नाशिकमध्ये अनेक रस्ते रुंद करण्यात आले आणि त्या रस्त्याच्या कडेला जे वृक्ष होते पूर्वीच्या छोट्या रस्त्याच्या, ते अनेक वृक्ष नाशिक मधले जे काही 4-5 प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्याच्या काही ठिकाणी अतिशय मध्यभागी किंवा रस्त्याच्या मधोमध असे ते वृक्ष आले आणि ते वृक्ष तेव्हा महापालिकेने तोडले नाही किंवा त्याचा काही मुद्दा त्यांनी हाताळला नाही. गेल्या 12 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे आमची एक संस्था आहे नाशिक सिटीजन्स फोरम नावाची आणि आम्ही त्यातून असा सर्वे केला होता की त्या झाडांवरती आदळून किती लोक मेले. साधारणपणे 36 लोक गेल्या 4-5 वर्षामध्ये या रस्त्यात आलेल्या झाडांवरती आदळून मेलेले आहेत आणि महापालिका त्याबाबत काही ढिम्म आहे, काही करत नाही. पर्यावरणवादी त्याला विरोध करतात ते झाडं काढण्याला. त्याला काहीतरी मार्ग असू शकतो ना. जिथे 30-35 लोकांचा जीव जातो त्याच्यासाठी वेगवेगळ्या संस्था, नाशिक मधल्या सर्व प्रमुख संस्थांनी महापालिकेकडे अर्ज केलेला आहे की तुम्ही या प्रश्नावरती मार्ग काढा, हे झाडं तुम्ही हटवा, काहीतरी यांचं पुनर्रोपण करा. रातोरात जी महापालिका 1.5-2 कोटीचं मशीन घ्यायला निघाली तपोवनाच्या झाडांसाठी, ती महापालिका गेल्या 10 वर्षापासून डिम्म आहे, त्या बाबतीत काही ती हालचाल करत नाही. आणि नाशिक ही एकमेव महापालिका राज्यात अशी आहे की जी अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडं पुरवते. त्याच्याबद्दलही नाशिक सिटीजन्स फोरम ही संस्था पाठपुरावा करत आहे की तुम्ही मोफत अंत्यसंस्कार योजना जी ती बंद करा. तुम्ही जोपर्यंत लाकडांना पैसे लावत नाही तोपर्यंत लोकांचा कल हा लाकडामध्ये दहन करण्याचाच असेल. ज्यांना खूप लाकडामध्ये दहन करण्याची, ज्यांची खूप भावना आहे किंवा ज्यांची धार्मिक भावना अशी आहे की लाकडामध्येच मृतात्म्याचं दहन, मृत व्यक्तीचं दहन केलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी महापालिकेने चार्ज लावा ना. अनेक महापालिकांमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे अनेक उपक्रम सुरू आहेत.
त्याबाबतही फॉलोअप घेतल्यावरती महापालिका त्याबाबत काही करत नाही, अतिशय मूग गिळून गप्प बसते. कारण त्याच्यामध्ये काही लाकूड पुरवणाऱ्या ठेकेदारांचे, काही लोकप्रतिनिधींचे हितसंबंध आडवे येतात. त्याच्यामुळे महापालिका त्यामुळे त्याच्यात सावध भूमिका घेते. आणि तीच महापालिका एका आठवड्यामध्ये 1825 झाडं तोडण्यासाठी सर्व प्रकार करायला तयार आहे. नाशिक शहरामध्ये 15,000 खड्डे खोदायला सुरुवात केली महापालिकेने. 1.5-2 कोटीचं यंत्र घ्यायला महापालिका निघाली आहे. अशी महापालिका, ही जी दुटप्पी भूमिका आहे ना, याच्यामुळे पण संशय निर्माण होतो की हे फक्त वृक्षतोड ही तपोवनातल्या साधुग्रामसाठी नाही, तर त्याच्या मागे अन्य काही कारण आहेत, असं त्याच्यामुळे चित्र निर्माण होतं. ओके सर, या सगळ्या गोष्टींचा परिणाम किंवा सध्या हे फिरत असलेलं राजकारण, या सगळ्यांचा परिणाम आता सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी, जरी नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी आता जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका येणार आहेत, तर त्यामध्ये होऊ शकतो, म्हणजे झाला तर तो कशा प्रकारे असू शकतो परिणाम? काय झालं की तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा गेल्या 1.5-2 आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने उफाळून आला, सुरुवात झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे लेखक असतील, कवी असतील, कलाकार असतील, वेगवेगळ्या पक्षांचे लोक असतील, सगळ्यांनी म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे नाशिककर परदेशांमध्ये राहतात त्यांच्याही याच्यामधून ते यायला लागलं की तपोवन तोडायला निघाले, तपोवन नष्ट करायला निघाले. याच्यातून एक जी नकारात्मक प्रतिमा सत्ताधारी पक्षाबद्दल, विशेषतः भाजपबद्दल निर्माण झाली, तर त्याचा फटका मला असं वाटतं महापालिका निवडणुकीमध्ये त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल. कारण सर्वसामान्य माणूस खूप काही बोलत नसला तरी तो हे सगळं बघत असतो आणि त्याच्या मनावरती तो परिणाम त्याचा निश्चितपणे होत असतो. आणि सध्या तरी भाजप अतिशय एकाकी पडलेली आहे, अतिशय याच्यामध्ये पिछाडीवरती आहे. आणि बाकी विरोधी पक्ष, त्यांचे सहकारी पक्ष आणि अन्य काही वृक्षप्रेमी असतील किंवा पर्यावरण प्रेमी असतील, हे अतिशय आक्रमकपणे हा मुद्दा त्यांनी लावून धरलेला आहे. हा मुद्दा वर आलेला आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे नगर परिषद किंवा अन्य याच्यावरती त्याचा फार काही परिणाम होण्याची शक्यता मला वाटत नाही. पण शहरातलं जे राजकारण आहे, म्हणजे आता आज नाशिक शहरामध्ये 3ही आमदार भाजपचे आहेत आणि ते आमदार आतून अतिशय अस्वस्थ झालेले आहेत. ते काही त्याच्यावरती बोलायला तयार नाही. ते कुठलीही भूमिका, ना ते समर्थनार्थ भूमिका घेत आहेत, ना ते विरोधाची भूमिका घेत आहेत. विरोधाची ते घेऊच शकत नाही, पण समर्थनाची सुद्धा भूमिका ते स्पष्टपणे घेऊ शकत नाही. ते भांबावलेत स्थानिक आमदार आणि त्यांना असं वाटतं की आपला जनाधार याच्यामुळे हलेल, आपला जनाधार याच्यामुळे कमी होईल, अशी धास्ती त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या एकंदरीत वागण्यात स्पष्टपणे दिसत आहे. एक वाक्य काय, एक शब्द सुद्धा या विषयावरती स्थानिक आमदार काही बोलले नाही. जे काही बोलत आहेत ते गिरीश महाजनच बोलत आहेत आणि स्थानिक आमदार फक्त त्यांच्याबरोबर हाताची घडी घालून फिरतायत. त्याच्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणे या मुद्दा पुढे आणला जाईल, विरोधकांकडून या मुद्द्याचं भांडवल केलं जाईल आणि काही प्रमाणामध्ये त्याला, भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल. सर, चर्चेच्या शेवटाकडे येत असताना एक प्रश्न आहे की एकीकडे अशा प्रकारे वृक्षतोड करणं आणि दुसरीकडे जे काही ग्रीन बॉन्ड आता जाहीर केलाय पालिकेकडून, त्यात किती विरोधाभास म्हणजे जाणवून येतोय. तर अशा प्रकारचा निर्णय घेणं पुन्हा एकदा पर्यावरण प्रेमींच्या भावना दुखावण्यासारखं आहे का, असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे भावना दुखावण्यासारखं आहे. खरं म्हणजे त्या बॉन्डला गोदावरी नदीचं नाव दिलेलं आहे महापालिकेने आणि ते नाव देताना लाज वाटली पाहिजे होती महापालिकेला की या बॉन्ड्सला आपण गोदावरीचं नाव देतोय. ज्या गोदावरीमुळे नाशिक आहे, ज्या गोदावरीमुळे सिंहस्थ कुंभमेळा भरतो, त्या गोदावरीची अवस्था आज अतिशय खराब आहे, अतिशय घाण आहे, अतिशय गटारासारखं काही ठिकाणी त्याची अवस्था आहे. आजच्या घडीला सुद्धा मला वाटतं आजच्याच वृत्तपत्रामध्ये की कालच्या वृत्तपत्रामध्ये गोदावरीमध्ये पानवेली जमा झाल्याचा मोठा एक छायाचित्र छापून आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, गेल्या अनेक महिन्यांपासून वॉटरमॅन म्हणून मॅगेसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंगजी जे आहेत, तर त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील काही पर्यावरण प्रेमी आहेत, जे गोदावरी प्रेमी आहेत, त्याच्यामुळे मध्ये अभिनेता चिन्मय उदगीरकर सुद्धा अतिशय आघाडीवरती आहे. हे सगळे लोक वेगवेगळ्या स्तरावरून गोदावरीच्या स्वच्छतेसाठी जीवाच्या आकांताने आरडाओरडा करतायत, जीवाच्या आकांताने ते हा विषय मांडतायत. पण गोदावरी स्वच्छतेसाठी जी महापालिका हजारो कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च करायला निघाली आहे, त्या महापालिकेने गोदावरीच्या स्वच्छतेसाठी अद्यापपर्यंत काही ठोस काही पावलं उचलली आहेत असं काही चित्र नाही. अनेक गोदावरीमध्ये, अनेक नाशिक शहराच्या नाल्यांचं पाणी सर्रास गोदावरीमध्ये मिसळत आहे आणि
तेच पाणी पुढे रामकुंडात जाते, ज्याच्यामध्ये देश विदेशातले भाविक येऊन स्नान करतात. ते पवित्र स्नान असं त्याला ते म्हणतात. पण नाशिककरांना माहिती आहे की त्या रामकुंडाच्या आधी गोदावरीमध्ये किती ठिकाणी कुठे कसे नाल्याचं पाणी मिक्स होते, कसं सांडपाणी मिक्स होतंय. आणि बॉन्ड एका बाजूला काढले, त्याला नाव गोदावरीचं दिलंय. ज्या गोदावरीमुळे कुंभमेळा होतोय, ती गोदावरी मात्र टाळो फोडते की मला स्वच्छ करा, माझी काळजी घ्या. ते तसं काही होताना महापालिका करताना दिसत नाही. महापालिकेचे इंटरेस्ट हे अतिशय भलतीकडेच आहे. आणि याची जाणीव नागरिकांना आहे, याची जाणीव या विरोध करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. त्याच्यामुळे ते हा विरोध इतका तीव्र आहे, त्याच्यामुळे हा विरोध एवढा टोकाचा आहे. सर, खरं तर तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा अँगल्सने या सगळ्याबद्दलची माहिती आम्हाला दिली. याचा स्थानिक स्वराज्य संस्थांवर कसा परिणाम होऊ शकतो आणि एकूणच कुंभमेळ्यातलं जे काही राजकारण आहे त्याच्या आड दडलेलं किंवा संधी साधूपणा जो काही सुरू आहे याबद्दल सविस्तरपणे आमच्यासोबत चर्चा केली. त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद.